नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. राम जन्मभूमी अयोध्येतील मंदिरात आज विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 12:29 आणि 3 सेकंडच्या अभिजित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या प्रसंगी मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, RSSचे प्रमुख मोहन भागवत आदींच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. डोक्यापासून पायापर्यंत अनेक दागिन्यांनी सजलेल्या मूर्तीने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. प्रभू रामाच्या हातामध्ये सोन्याचे धनुष्य आणि बाण, कपाळाला चांदीचा आणि लाल रंगाचा टिळक लावण्यात आला होता. अनेक राजनेते, अभिनेते व इतर मान्यवर या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. तब्बल 500 वर्षांपासून करोडो भारतीयांचे स्वप्न असलेले अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर आज साकार झाले. आज सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी रामलल्लाची मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली. त्याचा जल्लोष आज बेळगावात पाहायला मिळाला. सर्वत्र फडफडणाऱ्या भगव्या पताका, भगवे झेंडे, जागोजागी लावण्यात आलेले श्रीरामचंद्राचे कटआउट्स, आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध ठिकाणी करण्यात आलेले महाप्रसादाचे आयोजन, साऊंड सिस्टमवर वाजणारे एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम असे गाणे यामुळे बेळगावातील सर्व वातावरण आज राममय झाले होते. रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त आज बेळगावातील गणपत गल्लीमध्ये व्यापारी असोसिएशनच्या वतीने एक अनोखा उपक्रम करण्यात आला. ओमकार आर्टच्या सहकार्याने गेल्या 15 दिवसापासून राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू होते. ज्या भाविकांना अयोध्येला जाणे शक्य नाही त्यांना बेळगावातच दर्शन घेणे शक्य व्हावे यासाठी ही प्रतिकृती उभारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक भाविकांनी या राम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले. करोडो भाविकांचे आज स्वप्नपूर्ती झाले असून राम जन्मभूमी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. याचा आनंदोत्सव संपूर्ण देशभरात दिसून आला. राम भक्त हनुमानाचे मंदिर असलेल्या मारुती गल्ली अनुगोळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण गल्लीत सजावट करण्यात आली होती. भगवे पताके, भगवे ध्वज, आकर्षक रांगोळी, हनुमानाचे शौर्य दाखविणारे देखावे यासह प्रसन्नदायी वातावरण निर्माण झाले होते. बेळगावचे प्रथम नागरिक महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने गल्लीतील रहिवासी सहभागी झाले होते. संपूर्ण देशभरात आज अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. बेळगावात आज न्यायालयाच्या आवारात वकिलांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. यावेळी वकिलांनी आपल्या गळ्यात जय श्रीराम लिहिलेले स्कार्फ घालून जय श्रीरामच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. अयोध्या येथे सुरू असलेल्या प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहापूर बेळगाव येथील एका रामभक्ताने आगळी वेगळी रामभक्ती जपली आहे. बापू उर्फ श्रीधर जाधव यांनी सोमवारी सकाळी ओमनगर खासबाग येथील नेसरकर यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगत योगा करत राम नामाचा जप केला. त्यांची ही अनोखी भक्ती पाहण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी नेसरकर यांच्या विहिरीवर गर्दी केली होती. अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात दिव्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीच्या धर्तीवर साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे दिव्यांना बाजारात मागणी वाढली होती. घरगुती नागरिकांबरोबर सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दिव्यांची खरेदी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त गोवा वेस्ट सर्कल जवळील खानापूर रोड बेळगाव येथील 2 व्हीलर मेकॅनिक बंधू यांच्याकडून श्री गणेश पंचवटी मारुती मंदिर येथे येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.
बेळगाव येथील सुप्रसिद्ध श्रीराम इनोव्हेशन यांचे जंबगी स्क्वेअर, डबल रोड, अंजनेय नगर बेळगाव येथे आज नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यांच्याकडे बांधकामासाठी लागणारे गोदरेज, सक्षम प्लायवूड, अमूल्य मायका, ऑनलाईन, ओसियन, नोवेटो, ग्रीन प्लाय, हिंदवेअर, क्रॉम्प्टन यासारख्या अनेक नामवंत कंपन्यांचे डोर लॉक्स, लॅमिनेशन प्लायवूड, हँडल्स, किचनवेअर आणि बाथरूम फिटिंग्समधील सर्व प्रकारे उपलब्ध आहेत। शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीराम इनोव्हेशनचे संचालक सचिन हंगिरगेकर, कुलदीप हंगिरगेकर, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सीसी होंडदकट्टी, राजेंद्र मुतगेकर, संजय चंदगडकर आदी उपस्थित होते। अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी फ्लावर मार्केटमध्ये फुलांची आवक वाढली होती। विशेषतः झेंडूंच्या फुलांची खरेदी अधिक प्रमाणात झाली, त्यामुळे फुल बाजार ही बहरल्याचे पाहावयास मिळाले। प्राणप्रतिष्ठानिमित्त मंदिर आणि विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे फुलांना मागणी वाढली होती। विशेषतः मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती, त्यामुळे फूल बाजारात सोमवारी पहाटे लिलावासाठी देखील गर्दी झाली होती। काहींनी घरे तर काहींनी इमारती व मंदिरे देखील फुलांनी सजवली आहेत, त्यामुळे किरकोळ बाजारात ही फुलांची खरेदी विक्री वाढली होती। गुलाब, झेंडू, मोगरा, शेवंती, जुई, अबोली यासह इतर फुलांची खरेदी झाली। राम जन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन व रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त विठ्ठलदेव गल्ली शहापूर बेळगाव येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। अभिषेक, पूजा, रामनाम, हवन विधी, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, आरती, श्रीराम नाम जपाचे 107 आवर्तने करण्यात आली। उद्या मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी तिळगुळ समारंभ आणि महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी समाज बांधवांनी यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे कळविण्यात आले आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वडगाव बाजार गल्ली येथे श्री विठ्ठलाची व रुक्मिणी मातेची आकर्षक अशी फुलांनी आरास करून पूजा बांधण्यात आली होती। आज दिवसभर वडगाव बाजार गल्ली विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन आदी विशेष कार्यक्रम पार पडले। तसेच मोठ्या संख्येने राम भक्तांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती। यावेळी राम नामाच्या जयघोषात संपूर्ण विठ्ठल मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाग्यनगर 7वा क्रॉस येथील श्री राम मंदिर परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष पूजा केली। या प्रसंगी सर्व महिलांनी भगव्या साड्या परिधान करून हातात भगवे झेंडे व मंगल कलश घेऊन मंगलवाद्यांच्या गजरात विशेष पूजा केली। यावेळी महिलांनी मंदिर परिसर सुंदर रांगोळ्यांनी सजविला होता। यावेळी सारा परिसर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वप्न 500 वर्षांनंतर पूर्ण झाल्याने वडगाव येथील जीवेश्वर कार्यालयात मराठा जागृती निर्माण भजनी मंडळाच्या असंख्य महिलांनी एकत्र येत रामनामाचा जप करत सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 8 पर्यंत भजन व पूजापाठ करत हा कार्यक्रम साजरा केला। आज अयोध्या येथे श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बेळगावातील शिवबसवनगर येथे श्री ज्योतिबाची सिंहासनारूढ आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। यावेळी मूर्तीचे विलोभनीय रूप भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, एनपीएस पेन्शन प्रणाली रद्द करून जुनी ओपीएस पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारी नोकर संघाच्या चिकोडी जिल्हा शाखेच्या वतीने नुकतीच करण्यात आली। याबाबतचे निवेदन आमदार गणेश हुक्केरी यांना भेटून देण्यात आले।
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी चिक्कोडी लोकसभा निवडणूक सुरळीतपणे व कोणत्याही अडचणीविना पार पाडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. चिक्कोडी तालुक्याला भेट देऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत युवा मतदार, लोकसंख्या, लिंग गुणोत्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आणि आरडी कॉलेजच्या मस्टरिंग आणि डिमस्टरिंग रूम आणि मतमोजणी केंद्रांची पाहणी केली. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.